नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते मजेत असाल. माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. मी आज गवार बनवणार आहे. त्यासाठी मी कढई घेतली, त्यात 2 ते 3 पळ्या तेल घातले. तेल गरम झाले चांगलं, की त्यानंतर त्यात लसूण थोडासा ब्राऊन झाला आहे. त्यानंतर त्यात मी हिरवी मिरची घालणार आहे. हिरवी मिरची 3-4च घेतल्या होत्या. हिरवी मिरची व लसूण परतून झाल्यानंतर त्यात कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता हा ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर आवर्जून टाका, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. मला कढीपत्ता भाजींमध्ये वापरायला आवडतो. त्यानंतर गवार घेतली आहे मी. गवार मी स्वच्छ निवडून घेतल्या होत्या आणि धुवून घेतल्या होत्या. चवीनुसार त्यात मीठ घातलंय. गवार निवडून झाल्यावर आणि धुवून झाल्यावर मी फक्त थोडंसं पाणी बॉईल करून त्यातनं काढून घेतल्या होत्या. म्हणजे माती वगैरे घाण किंवा पावसाळ्याची दिवस आहे तशी काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते. शिजवल्या नव्हत्या, फक्त गरम पाण्यातनं काढून घेतलेल्या होत्या. हे बघा छान मिक्स करून झालंय. आता मी त्यावर झाकण ठेवणार आहे. 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. झाकणावर अर्धा कप पाणी घालते, कारण शेंगांमध्ये आपण पाणी वापरणार नाही आहोत. त्याच्यामुळे खाली जळायला नको किंवा चिटकायला नको म्हणून हे झाकणावरती अर्धा कप पाणी घातलं आहे. 10 मिनटं झाली. आता आपण बघूया. हे बघा आपल्या शेंगा छान बॉईल झाल्या आहेत. भाजी तयार झाली जवळजवळ. तुम्ही पाहू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर ही ऑप्शनल आहे, पण घातली तर छान लागते. आणि नाही जरी घातली कोथिंबीर किंवा कढीपत्ता नाही जरी वापरला तरी भाजी छानच लागते. हे बघा शेंगा शिजल्या आहेत. पाणीचा एक थेंबही न वापरता शेंगा छानपैकी शिजल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. ह्या शेंगा फक्त 2 वस्तूंपासून तयार झाल्या आहेत. हिरवी मिरची आणि लसूण. खायला खूप छान लागते भाजी. हे बघा भाजी बघू शकता तुम्ही. एकदा नक्की बनवून ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा. छान झाली भाजी. भाजी आता तुम्ही सर्व करण्यासाठी रेडी आहे. मस्त गरम गरम चपाती, बाजरीची भाकर यासोबत छान लागते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा सोप्या आणि साध्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.